9 वाजलेत आणि तुम्ही सकाळीच उठून बसल्यात 7 वाजता. झोपायचं. आपण आजीकडे आलोय ना, मग का उठलं तुम्ही एवढं लवकर? खेळायचं. मग हा असा आहे का तुमचा खेळ? खेळ असा आहे तुमचा? टीव्ही लावून बसायचा खेळ आहे का तुमचा? काहीच नव्हतं तुम्हाला खेळायला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. येस आणि गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग गाईज. आणि ब्लॉगची स्टार्टिंग आम्ही मामूच्या घरून करतोय, कारण आम्ही रात्रीच इकडे मम्मीच्या घरी राहायला आलोय. हो ना? आणि तुम्ही तर आधी बघितलंच असेल की आपण पहिले पण ब्लॉग शूट करत होतो. हा, याच्या मला तर माहितीच आहे की आम्ही आहे भुसरीच्या घरी. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं पण होतं गाडीवर, आणि आम्ही कॅमेरा पण चालू केला गाडीवर बसल्या बसल्या, आणि तिथे स्टँड पण होते. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असं हे सगळं, जे की प्रिशू सांगते की काल पण आम्ही ब्लॉग शूट केला आणि तुम्हाला दाखवलं की आम्ही मामूच्या घरी आलोय. हो ना? आणि आम्ही ह्या 2 चिमण्या सकाळी 7 वाजताच उठून बसल्यात. आम्ही आत्ता उठलोय. आत्ता वाजले 9:15 आणि या 7 वाजताच उठून यांचं दूध बिस्किट वगैरे सगळं खाऊन झालंय. हो ना? आणि आता त्यांना बोर झालंय. हा, आता त्यांना बोर झालंय म्हणून त्यांनी टीव्ही बघण्यासाठी टीव्ही चालू केलाय. इकडे दाखव. तर गाईज आम्ही बोर झालो. इकडे. हा तर गाईज. हा तर गाईज आम्ही बोर झालो म्हणून नव्हता टीव्ही लावला. इथे खेळायला जागाच नाही, काय खेळायला पण हायच नाही, म्हणून आम्ही थोडं बोर ही खेळायलाच नव्हती. मी टीव्ही लावला. मग ही बसली आणि टीव्ही लावली. हा, कळालं गाईज. इथे त्यांना सगळे झोपलेत म्हणून इथे त्यांना खेळायला जागाच नाहीये. आणि चिवताई पण तिच्या सोबत सकाळी खेळायलाच येत नव्हती लवकर, म्हणून मग तिला सजेस्ट केलं की आपण टीव्हीच बघूया. तर म्हणून आता त्यांनी टीव्ही लावलाय. हा, टीव्ही बघत बसली. पण सध्या आम्हाला थोडा ब्लॉग शूट करायचा होता म्हणून आम्ही टीव्ही जावच बंद केले. आता आम्ही ब्लॉग बंद करतो आणि थोडा वेळ टीव्ही बघतो. आणि हे बघा मम्मी ऍज युजल किचन मध्ये. मम्मीने काय बनवले मम्मा आज तू? मम्मा काय बनवते? सांबार, मटकी, चपाती. तू काय बनवतीये? चपात्या करते. ताई चपात्या करते. आणि इकडे काय? हे काय? मटकी. तर आज ब्रेकफास्ट मध्ये आहे इडली सांबर. आणि चैतन्याला ऑफिसला जायचंय म्हणून मग त्याच्या डब्यासाठी मटकीची भाजी आणि चपात्या बनवणार आहे. हॅलो गाईज. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि मी इकडे मस्तपैकी रेडी झालेत, कारण आम्हाला थोडं शॉपिंग करायला जायचं आहे कोकणी चौकात, मला आणि मानलीला. सो मी इकडे रेडी झाले. रेडी होऊन बराच टाईम झालाय. पण आता नेमकं आम्हाला निघायचं आहे. पाऊस पडायला लागला, म्हणून आता आम्ही वाट बघतोय की पाऊस कधी थांबतो. आणि हे चिल्ले पिल्ल्यांचं बघा, घरात लपाछपी खेळतात ते. आणि मी इकडे मस्तपैकी रेडी झाली. आणि मी ही मनालीची लिपस्टिक मला ट्राय करून बघायची होती. तर ही मनालीची लिपस्टिक आहे लॅक्मेची. सो मी ती आज वेअर केली आणि मला खूप तिचा शेड मस्त वाटला आहे. सो मी पण ऑर्डर करणार आहे ती. म्हणजे आवडली मला, एकदम मॅच झाली आहे माझ्या चेहऱ्याला. वॉशआउट पण नाही करत आहे. सो आवडली मला. आणि मी आजच हेअर वॉश पण केला आहे. तर माझे हेअर्स किती छान दिसतात आज. इकडे बघा, एवढे मस्त दिसतात, खूप छान दिसतात आज. मी खालून थोडेसे कल केलेत, समोरून एकदम मस्त लुक येतोय. चला आता पाऊस थांबला की निघणार आहे आम्ही. आणि सकाळपासून मनालीला 4-5 वेळा म्हणलं चहा कर. तिने मला आज चहाच नाही पाजलाय. सो बघू अजून, म्हणजे पाऊस पडत येतात. केलं तिने म्हणजे तुला 5 वाजून गेले, तू कधी करणार आहे मला चहा? तू सध्या डाएट चालू केले ना? काय कोण बोललं डाएट चालू केलंय? चहा नसतो प्यायचा. डाएट चालू केले? रात्री वफल खाल्लंय मी. चहा नसतो प्यायचा. नाही, चहा प्यायचा असते. मी सकाळपासून वाट बघते तुझ्या चहाची, तू केलाच नाही चहा. पाऊस पडते तोपर्यंत कर ना. ज्या दिवशी हेअर वॉश करेल ना त्या दिवशी हेअर्स खूप छान दिसतात. पण 1-2-3 दिवस झाले ना की माझ्या हेअर्सला
ऑइल सुटायला स्टार्ट होतं आणि सॅटर्डेपर्यंत पूर्ण हे जे इथे बाउन्स येते ना तर ते सगळं बसून जातं खाली, काहीच राहत नाही. चला जाऊ घेत आता. असं काय म्हणजे खूप बघा आता, बघा डान्स बघितला डान्स. असं काय म्हणजे मेजर शॉपिंग नाही करायची, असं जस्ट टाइमपास काहीतरी घ्यायचं आहे आम्हाला. ऑफिससाठी मला काहीतरी सँडल वगैरे घ्यायची घालायला, आणि जर अजून काही आवडलं तर. आणि मनाली तुला काय घ्यायचं आहे? आवडलं तर. हे बघा पाऊस पडतोय, तुम्हाला खाली दिसत असेल, लोक छत्री वगैरे घेऊन जात आहे. थोडा थोडा पाऊस पडतोय आणि माझ्याकडे पण रेनकोट नाही आहे, कारण काल पाऊस पडत होता तर मी रेनकोट घातला होता आणि मी घरीच काढून आले रेनकोट. तुम्ही रेनकोट नाही आणलेला आणि मनालीकडे पण रेनकोट नाही, म्हणून मग आता जेव्हा पाऊस येईल तेव्हाच आम्ही जाणार आहे. आणि मम्मा काय करते तू? मम्मी तू माझ्यासाठी चहा करतेस? ओह माय गॉड, थँक्यू. सकाळपासून लई जप लावलायस ना चहा 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 ना ग. इकडे तुझ्याकडे आल्यापासून मला काहीच चहा प्यावा वाटतंय का माहिती. मी घरी पित नाही माझा चहा, माझ्याकडे पाऊस आहे ना म्हणून तुला चहा पण मला तुझ्या हातचा नव्हता पाहिजे, मला मनालीच्याच हातचा पाहिजे. ती एकदम अशी म्हणे त्याच्यात हात घाल. नाही त्याच्यात बोट ठेव असं तुझं, म्हणजे तुझ्या हातचं होईल असं मम्मीचं म्हणणं आहे. मम्मी ती कशी अशी मोजून टाकते ना पाणी वगैरे असं. 2-3 वेळा मनालीला म्हणलं चहा कर. शेवटी मम्मी चहा केलाय. उकड ना मम्मी कणीस. मी आणलं होतं 2-3 दिवस मी ऑफिसला नेलं, पण मग मला असं वाटायला लागलं की परत मंडे येईपर्यंत खराब होऊन जाईल, म्हणून मी आणलं. स्वीटकॉर्न नाही, स्वीटकॉर्न वेगळं असेल, साधं कणीस वेगळं. चांगलं लागतं. मी उकडले 2 दिवस. अगं पण हे स्वीटकॉर्न नाही. अगं कणीसलाच स्वीटकॉर्न बोलतात नाही, इंग्लिशमध्ये. स्वीटकॉर्न वेगळं राहतं आणि हे कणीस वेगळं राहतं. काय माहिती बाई, मम्मीलाच माहिती. मम्मीने कुठं इंस्टाग्रामला बघितलं. आता मला मी पण तुला स्वीटकॉर्न वेगळं राहतं, एकदम म्हणजे गोड लागतात ते स्वीटकॉर्न. मग गोड तर लागतंय की नाही, एवढं याच्यापेक्षा गोड लागते. जे कुठं आम्ही आणून खाल्लं आणि चालेल मी खाली आणलं. मग त्याला काय म्हणायचं? स्वीटकॉर्न. कणीस नाही बोलायचं का त्याला? स्वीटकॉर्न वेगळं. स्वीटकॉर्न द्या बोलायचं का? काय बोलतो अगं मम्मी, कणीसला इंग्लिशमध्ये स्वीटकॉर्न बोलतात. अगं पण हे गोडच नाहीये ना. चालू आहे. इन्सल्ट केली का त्याच्यामध्ये माझी? तू पण मला येड्यात जमा केली. मी नाही गेली. मी एवढी शिकलेली तरी तू मला येण्यात जमा केली. मला आजच कळालंय की स्वीटकॉर्न म्हणजे गोड कणीस पाहिजे असेल तर स्वीटकॉर्न द्या म्हणायचं. बघ तू विचार. बघा ते छान लागतं स्वीटकॉर्न. अगं मम्मी, हे छान लागते. खा. खाल्ले मी, खा, त्याचं खा. पण खाल्ले. तू खा. आम्ही आणते खाल्लं. कशाला आणते? हे उकड आणते खाल्लं. पहिले हे उकडून तर संपू दे. ते कणीस महाग असते. छान कप मध्ये छान. हे किती आणलं तू कणीस? मला या कपात छान. हे कणीस किती आणलं? 50 रुपयाला 5. 10 रुपये. ते 25 रुपयाला एक राहतं. जाऊ दे, मला हेच बरं आहे. अफोर्डेबल. दाणे काढ ना मग ते कुकरमध्ये जाते घरात पण आहे. मी दाणे काढायचा मला कंटाळा आलता म्हणून तुझ्याकडे घेऊन आले मी. तू मला म्हण दाणे काढ. माझ्या पिल्लूला सांग, माझी पिल्लू काढते. चूरला दे पिल्लू. पाऊस आला, केवढा पाऊस पडतोय. आता कसं जायचं आम्ही? आणि जाणार नाही पाऊस जाणार नाही. आणि मला असं वाटतंय आम्ही पण जाणार नाही. बघू अजून थोडा वेळ, 1 तासभर वाट बघू. आणि नाहीच पाऊस गेला तर मी स्वयंपाक करते. तर मी काही स्वयंपाक बिपाक करणार नाहीये. जर तुझा मेकअप मी स्वयंपाकामध्ये उतरवते आता. आवरलेल्याचा काहीतरी फायदा काय आहे. नाही. हा मग आम्हाला छान कपात दिलाय मम्मीने. फायनली चहा भेटलाय मला.
आता मी मस्तपैकी चहा पिते, पाऊस एन्जॉय करते. आणि पाऊस नाहीच थांबला तर परत चेंज करून घरातच मस्त एखादा मूवी लावते आणि बघत बसते. स्वयंपाक एन्जॉय करते. जाऊ दे, मम्मीला काहीतरी, मम्मी तू काय बनवणार असेल तर मी तुला चिरून देऊ शकते, एवढंच करू शकते मी. हे बघा दोघींना कसं छान मस्त आम्ही कामाला लावले. पटपट सोला, मग आपण छान उकडूया त्यांना. चांगले झालंय ना, लवकर लवकर संपते तुझं ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुमची मम्मा काय करते? गेम खेळतीये. माझी मम्मा, ही तुझी मम्मा आणि ही माझी मम्मा. माझ्या मम्माने बघ मला कसं चहा बनवला. तुझी मम्मा तुला काहीच बनवत नाही. कधी बनवती? तिकडे गेल्यावर तर कोणी पण बनवतं का? इकडे बनवते का तुझी मम्मा तुझ्यासाठी काही? आता एवढी रानाची मोठी केली ना मला, एवढी मोठी बनवली ना मला. काय नाही, काय नाही. एवढी मोठी बनवली की मला आहे की नाही, खायला खायला. आणि आत्ताच एक कॉल आला होता आणि आमच्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. आणि 2 मिनिटात आम्ही सगळं आवरले. आणि ह्यांना बघा, ह्यांना म्हणलं गादी उचलून ठेवा, तर हे बघा त्याच्यावरती घसरगुंडी खेळते. सगळे घसरगुंडी, हे काम ठेवून सगळे घसरगुंडी खेळायला लागले. दुर्वेश उचलून ठेवा ती गादी. बाबा आहे तुम्ही, मार खाणार आता मम्मीचं मार खाणार. फटको फटको ताई त्याला, फटको. ये दादू दादू असं नाही, पडली पडली. अरे तो नंबरचा चष्मा आहे, कशाला घालतो? आपल्याला संध्याकाळी हॉटेलमध्ये जायचं आहे जेवायला. आणि कुणा कुणाला काय काय खायचं ते माझ्याकडे सांगायचं. लिस्ट करा, लिस्ट. आपल्याला जेवायला जायचं, डिनर मध्ये काय खाणार आहेस? ओके. तू काय खाणार आहेस? आपण हॉटेलमध्ये चाललो आहे, मेस मध्ये नाही. अरे चपाती नाही खाणार आहे. सगळ्यांनी बघा, हॉटेलमध्ये गेलं काय खायचं असतं? मटर पनीर, पनीर चिल्ली, तर आता वाजलेत 9 आणि आम्ही चाललोय हॉटेलमध्ये जेवण करायला. आम्ही व्हेज हॉटेलला जाणार होतो, मग आमचा प्लॅन चेंज झालाय आणि आता आम्ही नॉनव्हेज हॉटेलला चाललोय. आणि मम्मीची वाट बघतोय आणि आमची कॅब पण आली आहे. मम्मी येते खाली म्हणून थांबले आम्ही 2 मिनिटं. ए आवाज दे मम्मीला, ताई आवाज दे ना मम्मीला. चलो निघतो आता आम्ही पोहोचलो आता हॉटेलला. आणि आज म्हणजे त्या मानाने एवढी गर्दी दिसत नाहीये. आणि प्रिशू येतानाच गाडीमध्ये झोपली आहे. ताई आणि चैतन्याला आधीच लवकर पाठवलं होतं नंबर लावायला, कारण इथं खूप जास्त वेटिंग असतं. पण नाही आहे तशी एवढी गर्दी. चलो आता जाऊयात आतमध्ये. जे लोक इकडे पिंपरी चिंचवड साईडला राहतात त्यांना माहितीच असतं, या हॉटेलला कायम खूप जास्त गर्दी असते. आणि सॅटर्डे संडे तर अजूनच असते, पण आज नाही आहे तशी, म्हणजे त्या मानाने आज कमी गर्दी आहे. चलो ताई आणि त्यांनी येऊन टेबल पण बुक केला आहे आणि त्यांना जागा पण भेटली. स्वतः काहीच नाही, फक्त ऑर्डर द्यायची आणि जेवण करायचं. हे बघा चिकन रान. हाय दाजी, आम्ही चिकन रान मागवलं आता. आणि इथलं चिकन रान बेस्ट आहे, बेस्ट. ज्यांना कोणाला चिकन रान म्हणजे चांगलं टेस्टचं चिकन रान खायचं असेल तर त्यांनी प्लीज या हॉटेलला व्हिजिट करा. खूप छान चिकन रान भेटतं इथे. मी खूप वेळा खाल्ले, खूप वेळा. चलो आता खातो आम्ही. फायनली आमचं जेवण झालंय. आता आम्ही परत कॅब बुक करणार आहे आणि जाणार आहे घरी.